जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। विकसित भारत 2047 च्या दिशेने भविष्य सच युवा घडविण्यासाठी यंग प्रोफेशनल्स राऊंड टेबल उत्साहात संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत 2047 या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेच्या अनुषंगाने देशातील युवकांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सक्षम, कौशल्य संपन्न, मानसिकदृष्ट्या सशक्त आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या उद्देशाने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 यंग प्रोफेशनल्स राऊंड टेबल या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन, वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। विकसित भारतासाठी भविष्य सच मनुष्यबळ घडवणे हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता। नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या यंग प्रोफेशनल्स राऊंड टेबल कार्यक्रमाने युवकांच्या सहभागाचा नवा अध्याय सुरू केला आहे। डॉक्टर रेखा चौधरी आणि झेप फाउंडेशन यांच्या विशेष पुढाकारातून तसेच काकासाहेब महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेला स्थानिक स्तरावर बळ देत ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना राष्ट्रीय विकासाच्या चर्चेत सहभागी करून घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले। कार्यक्रमास माजी आमदार शिरीष चौधरी, डॉक्टर रेखा चौधरी संस्थापक, झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे भूषण पाटील, जिल्हा युवा अधिकारी नंदुरबार प्रथमेश चौधरी, गौरव चौधरी, सोनिया देशमुख मुंबई, डॉक्टर चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते। पॅनलिस्ट म्हणून डॉक्टर रेखा चौधरी, प्राध्यापक युवराज भामरे आणि ॲडव्होकेट सारंग सोनार मुंबई यांनी मार्गदर्शन केले। आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात विकसित भारतासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून तंत्रज्ञानाचा संतुलित, जबाबदार आणि मानवी मूल्यांवर आधारित वापर अधिक महत्त्वाचा असल्याचे या चर्चेत अधोरेखित करण्यात आले। युवकांचे मानसिक आरोग्य, डिजिटल वेलनेस, डिजिटल व्यसनमुक्ती, एकाग्रता, नेतृत्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, नवोद्योजकता आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा झाली। डॉक्टर रेखा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम पण मानसिकदृष्ट्या संतुलित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक आहे। वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे ही चळवळ आज 78 देशांमध्ये डिजिटल वेलनेस, डिजिटल फास्टॅग आणि संतुलित तंत्रज्ञान वापराबाबत जनजागृती करत असून युवकांना अधिक उत्पादक, सर्जनशील, नवोन्मेषी आणि राष्ट्राभिमुख बनविण्याचे कार्य करत आहे। या राऊंड टेबल चर्चेमधून युवकांनी विकसित भारतासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या, विशेषतः कौशल्य विकास, रोजगार, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल शिस्त, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक नेतृत्व या क्षेत्रांमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून भविष्यातील भारताच्या निर्मितीत आपली भूमिका स्पष्ट केली। कार्यक्रमात जवळपास 200 युवक युवतींनी सहभाग घेतला। पॅनलिस्ट आणि युवकांमधील मुक्त संवादातून अनेक विधायक विचार पुढे आले। या चर्चेतील महत्त्वपूर्ण शिफारसी आणि युवकांचे विचार पुढील काळात विकसित भारत 2047, माय भारत मिशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या जनजागृती अभियानांमध्ये समाविष्ट करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुचित पिंगळे यांनी केले। विकसित भारतासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे, परंतु त्याहून अधिक महत्त्वाचा आहे संतुलित, सशक्त, मूल्याधिष्ठित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम युवा। हा संदेश या युवा राऊंड टेबलमधून प्रभावीपणे पुढे आला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। नमस्कार, मी डॉक्टर रेखा चौधरी, झेप फाउंडेशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेची मी फाउंडर आहे। आणि आज आपल्या इकडे जे नंदुरबारमध्ये प्रथमतः युवा मिनिस्ट्रीकडनं जो माय भारतकडनं जो प्रोग्राम आयोजित केला गेला, तो प्रोग्राम जो आहे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांना की 2047 पर्यंत भारत कसा असायला पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांनी जी चळवळ चालू केलेली आहे की गावागावातनं शहरातनं तरुणांचे विचार एकत्र करायचे आणि त्यावर पॉलिसी डिझाईन करून त्यावर त्यांनी स्टेप घ्यायची, अशा पद्धतीने त्यांनी ही संकल्पना मांडली आहे। आणि त्या निमित्ताने आज हा केंद्रीय लेवलचा प्रोग्राम आज नंदुरबार सारख्या छोट्याशा आपल्या गावात होतोय, जिल्ह्यात होतोय, याचा आम्हाला अभिमान वाटतोय। आणि आज ह्या कार्यक्रमातनं बऱ्याचशा युवकांनी जो सहभाग घेतला त्यातनं सगळ्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न जास्तीत जास्त होते डिजिटल डिस्ट्रॅक्शन जे वाढलंय मुलांमध्ये आणि त्याला काय पॉलिसी होऊ शकते, त्याला काय पुढच्या स्टेप होऊ शकतात। आणि कोइन्सिडेंटली आमचं जे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे फाउंडेशन आहे
या माध्यमातून आम्ही ऑलरेडी याच्यावर स्टेप घेत आहोत. आम्ही 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन केला पाहिजे या बाबतीत देखील आम्ही स्टेप घेतलेले आहे. त्याचे आम्ही पेटिशन फाईल केलं गेलं आहे. गव्हर्नमेंटला आम्ही देखील अपील करत आहोत की याच्या बाबतीत फ्रेमवर्क तयार केलं गेलं पाहिजे. आणि आजचा हा कार्यक्रम ओव्हरऑल की आपण जर बघत आहात की आम्ही लावलेली थीम आहे बिल्डिंग अ फ्युचर रेडी वर्कफोर्स फॉर विकसित भारत. म्हणजे ही तरुण जी पिढी आहे, तरुण पिढीची जी एनर्जी आहे या विकसित भारताला वाढवण्यासाठी किंवा भारताला एक स्ट्रॉंग अजून कंट्री बनवण्यासाठी या युवकांची शक्ती चांगल्या मार्गाला कशी वापरली जाईल म्हणून हा ओव्हरऑल प्रोग्राम आजचा हा कंडक्ट करण्यात आला. माझ्यासोबत मिनिस्ट्रीतले पाटील सर पण होते. त्यांनी आणि आमच्या ह्या काकासाहेब महाविद्यालयाच्या माध्यमातून हा जो प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि खूप सुंदर पद्धतीने आजचा हा कार्यक्रम घडून आला आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत मेरा युवा भारत नंदुरबार कार्यालय आणि जे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालयामध्ये आपला कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विकसित भारत यंग लीडर डायलॉग 2026 या उपक्रमाअंतर्गत विकसित भारत राऊंड टेबल या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले गेले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे युवकांना विकसित भारत कार्यक्रमामध्ये जोडून घेण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणे, ते कशा पद्धतीने विकसित भारतासाठी योगदान देऊ शकतात हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. तरी युवकांना मी आवाहन करू इच्छितो की भारताच्या माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आव्हानाला त्यांनी साथ द्यावी आणि या विकसित भारताला विकसित करण्यासाठी अधिकाधिक योगदान द्यावे.